विधानसभेच्या निकालासंदर्भात शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांनी स्फोटक दावे केलेले आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड झालेली आहे। अजित पवार 20,000 मतांनी पराभूत झालेत, तर महायुतीला फक्त 107 जागाच मिळालेल्या आहेत। शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचा हा खळबळजनक दावा आहे। ईव्हीएम कंट्रोल बॉक्समध्ये गडबड झाली, पण तांत्रिकदृष्ट्या ते लक्षात येत नाही असंही जानकरांचं म्हणणं आहे। तर आकडेवारीमधूनच गणित मांडत जानकरांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारनं, त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत आहेत। जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2:1 असं प्रपोर्शन इथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 60 अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात, 21 वरती अजितदादा सुद्धा राहत आहेत। अजितदादाजी फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि हे जे भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार, अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत, अशी 110 फक्त संख्या आहे। आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे, प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास